अमेरिकेमध्ये गोष्ट प्रसिद्ध आहे, स्टोरी द $40, $40ची गोष्ट आहे. एकदा काय झालं, एका मुलाला फीस भरायची होती, पैसे नव्हते त्याच्याकडे, $40 लागत होते त्याला. मग तो एका मोठ्या बंगल्याजवळ गेला आणि बंगला मोठा होता आणि बंगल्यातली माणसं सुद्धा मोठ्या मनाची होती. कारण चांगल्या श्रीमंत लोकांना एक कंपल्शन आहे, त्याने घरासारखंच असलं पाहिजे आणि घरासारखंच वागलं पाहिजे, नाही तर नाव मोठं लक्षण खोटं, नावासारखं तरी वागलं पाहिजे. तो माणूस घरात गेला आणि त्याने रिक्वेस्ट केली $40ची, $40ची विनवणी केली. मला तुमच्याकडून पैसे हवेत, मला गरज आहे आणि माझा पगार जर आला, माझी नड जर भागली तर इमानदारीने तुमचे पैसे आणून देईन. त्या लोकांचा विश्वास किती. $40 त्यांनी त्या पोराच्या हातात दिले. त्याने पोराने फीस भरली, परीक्षेत पास झाला, त्यानंतर त्याला चांगली नोकरी लागली. नोकरी लागल्याच्या नंतर पहिला पगार झाला आणि त्याला आठवण झाली, काय, रिटर्न द $40, पैसे परत करायची वेळ आलेली. त्यावेळी त्याने $40 घेतले आणि ज्यांच्या घरून घेतले होते ना त्या बंगल्यात तो आला. आता $40 परत करायचे म्हणे, तुमचे पैसे घेतले होते, माझी नड भागली, माझा संपन्नतेचा काळ आला, माझा पगार झाला, माझ्या वाईट गोष्टीत वाईट वेळेत तुम्ही काम आले, हे तुमचे पैसे परत पैसे घेतलेले पैसे परत करायचे असतात. हे नियम आहे बरं का. आपल्याला त्यावेळी नको ते शहाणपण सुचतं, त्याला काय काय होणार आहे आणि त्याला काय याने फरक पडणार आहे, तो किती श्रीमंत आहे आणि त्याला काय एवढे पडशाने फरक पडणार आहे, नाही दिले तर त्याला फरक पडणार नाही. पण उद्या तुझ्यासारखा एखादा गरजू जर विद्यार्थी, गरजू माणूस, एखादा भिकारी जर त्या श्रीमंताच्या दारात पुन्हा मागायला जाईल ना, तर त्यावेळी त्याचा गरीबावरचा विश्वास उडालेला असेल आणि त्याच्यासाठी कारण पैसे बुडवणारा असेल. देत नाही मग माणसाचा विश्वास उडतो, नको ते शहाणपण सुचतं. घेतलेले पैसे परत करायचे असतात आपण. त्याने पैसे परत दिले. त्यावेळी त्या श्रीमंताने काय सांगितलं माहिती, हे पैसे मला देऊ नको, हे पैसे घे आणि ज्याला गरज असेल तिथं दे आणि त्याला म्हणा कोणालाच परत करू नकोस. पुढे ते पैसे फॉरवर्ड करत राहा, ज्याला गरज असेल त्याने द्यायचं. काय करायचं, एखाद्याला मदत करायची आणि मदत केल्यानंतर तो जर आपल्याला थँक्यू म्हणत असेल तर त्याला काय म्हणायचं, मला थँक्यू म्हणू नको, आणखीन तू 3 जणांना मदत कर. आणि पुढे असंच म्हणायचं, थँक्यू म्हणायचं नाही, त्या बाबतीत 3 जणांना मदत करायची, विनवणी करायची, 3 जणांना मदत करायचं, मागायचं. असं करता करता कोणी कोणाला थँक्यू म्हणणार नाही आणि प्रत्येक जण जगावरती उपकार करत राहील. पटते का तुम्हाला? मग वाजवा ना टाळ्या. थँक्यू म्हणायचं नाही, 3 जणांना मदत करायची बर का. काय म्हणायचं नाही, 3 जणांना मदत करायची. इथं बसलीत किती, इथं मॅक्झिमम आता 1000-1500 लोक असतील आणि प्रत्येकाने जर 3 लोकांना जर मदत केली तर 1000 लोकांनी 3 जणांना, 3000 लोकांना आपण मदत करू. त्या 3000 म्हणायचं, मला थँक्यू म्हणू नका, तुम्ही पुढे 3 लोकांना मदत करा. सगळं जग एकमेका सहाय्य करू, अवघे दोरू सुपंथ. सगळ्यांनी एकमेकांना मदत करायची. घेतलेले पैसे बुडवायचे नसतात, एकमेकांना मदत करायची. ते टेंबे स्वामी पूर्वस्मृतीत गेले, त्यांच्या मूळ गावामध्ये गेले आणि गेल्याच्या नंतर त्या दुकानदाराला भेटले. आता दुकानदार मेलेला होता, त्याचा पोरगा म्हातारा झालेला होता. तो म्हणे, जुनी वही काढ दुकानाची आणि माझ्या पुढे जा, माझी जी यादी होती ना, माझं जे खातं होतं ते खात्यात जा आणि माझ्या खात्यात जाऊन पहा माझी शिल्लक किती द्यायची. त्यावेळी त्याने पाहिलं, तुमचे 5 रुपये देणं येतं. टेंबे स्वामींनी 5 रुपये काढले, दुकानदाराच्या हातात दिले. त्या दुकानदाराने परत केले. तो म्हणे, माझ्या वडिलांनी ज्या दिवशी तुम्ही संन्यास घेतला त्या संन्यास दीक्षेची तारीख लिहिलेली आणि त्या दिवशी तुमच्या खात्यात असं लिहिलंय की तुम्ही संन्यास दीक्षा घेतली, म्हणून आजपासून तुम्हाला त्यांनी 5 रुपये माफ केले. हे 5 रुपये परत घ्या. टेंबे स्वामींनी पुन्हा ते पैसे परत दिले. म्हणे, 5 रुपये तुझ्या बापाने माफ केले, पण माझ्या बापाने कुठं माफ केले अजून? त्याच्या दारात हिशोब होणार आहे कर्माचा. अरे मला समाधी लागत नाही, 5 रुपये परत घे. ते 5 रुपये दिले आणि टेंबे स्वामीला पुढे समाधी लागली. दत्त परंपरेमध्ये एक संत होऊन गेली. युट्यूबला कधीतरी सर्च करा. घरी गेल्यानंतर टेंबे स्वामी तुम्हाला चरित्र पाहायला भेटेल. पुण्यवालाला पूर्वस्मृतीत जाता येतं. हे हरिण होतं, पण हरिण एकादशी धरायचं. हा हरणीनो, हरिण एकादशी धरायचं.
हरिण भजन करायचं. हरिण हरणात शिरत नव्हतं, बाकीच्या हरिण अलिप्त राहायचं, ध्यान धारणा करायचं, एकादशी करायचं. एकादशीला कवळं कवळं गवत पण खात नव्हतं हरिण. आपण साबुदाणे वड्यावर भागवले तरी हरकत नाही, दिवसभर चरा पण एकादशी करा. एकादशी वैष्णवाचा नियम आहे, तो मोडू देऊ नका. हरिण धरीत होतं भागवतात, हरणाने एकादशी केली. आणि ठाकूरबुवा महाराजाचं घोडं, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी इथं ठाकूरबुवा महाराजांचं घोडं एकादशी धरीत होतं. त्या घोड्या पुढे जर तुम्ही पेंड ठेवली, चणे ठेवले, एकादश असेल तर ते घोडं चणे खात नव्हतं, पेंड खात नव्हतं, त्याला फराळच चारल्या जायचं. म्हणून एका दिवशी जर तिथी घटली आणि तिथी माणसाला कळत नसन तर लोक म्हणजे घोड्याला विचारा, घोड्या पुढं चारा टाका. घोड्यानं खाल्लं तर समजायचं आज स्मार्त एकादशी, उद्या भागवत एकादशी. आणि घोड्यानं जर तोंड लावलं नाही चाऱ्याला तर समजायचं आजच वारकरीची एकादशी. अरे घोड्याला सुद्धा जिथं एकादशी कळत होती. ज्यावेळी घोडं म्हातारं झालं आणि ठाकूरबुवा मग घोड्यावर न जाता दर एकादशीला परभणी जिल्ह्यात त्यांचं गाव, परभणी ते पंढरपूर वारी. पण घोडं थकलं एकदा, म्हणून महाराजांना वाटलं आता घोड्याला घरी ठेवावं आणि आपण पंढरपूरला जावं. ज्यावेळी महाराज घोड्याला घरी ठेवून पंढरपूरची वारी करायला गेले, चंद्रभागेतून स्नान करून येत नाही तो घोडं वाळवंटामध्ये हजर. आणि शेवटी वारी करतानाच पंढरीच्या वाळवंटामध्ये त्या घोड्याने आपला देह ठेवला. घोड्याची वारी चुकली नाही मायबा, घोड्याची एकादशी चुकली नाही. कालची एकादश कोणी कोणी धरली होती, हात वर घ्या बरं. बाकीचे सप्त्यातली एकादश सगळे धरी जा बरं का. लेकरं बाळ अन्न शिजलं नाही पाहिजे त्या दिवशी. सप्त्यातली एकादश सगळे धरा. सप्त्यातली एकादश धरली तर वर्षाच्या 24 एकादशी केल्याचं पुण्य गावच्या सप्त्यातली एकादशीच्या दिवशी घडत असतं माणसाला. वाजवा टाळ्या. त्या हरिण भजन करायचं, त्याच्यात जे संस्कार होते भक्तीचे संस्कार असतात पा. आपण जर भजन केलं तर एखाद्या घरातलं लहान लेकरू नकळत हातावर त्याचा हात आदळला जातो. हे संस्कार मागच्या जन्मातले असतात. एखाद्याला किती चांगलं सांगा पण ते शेण खायला मागच्या जन्मातले संस्कार असतात. ते संस्कार असतात. घरात सगळे चांगले पण एकच वाईट निघत, हे मागच्या जन्मातले संस्कार आहेत. आपल्याकडे म्हणतात जितेची खोड मेल्याशिवाय कशी जात नाही. सांगत एकदा बसा जरा ताट, मला बी लांबचा प्रवास आहे.